महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा खिद्रापूर शिरपूर नाशिक त्र्यंबकेश्वर कविदेह माडपंथी कर्णेश्वर हा हातोडान छंद केले. त्याला लोखंड लाकूड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. त्याला खाचा आहेत, एकावर एक दगड ठेवलेले आहेत. त्याला इंटरलॉक बोलतात. पलीकडे सूर्यदेव आहेत. नंतर दर्शन घ्या म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण, कर्णाचा कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण, 5 पांडवांचे 5 ठिकाणी 5 ताटात बघा. पुढे 1 हे 2 3 4 आणि देवाच्या खाली ते 4 खांब बघा. 4 खांब अखंड दगड आहेत. प्रत्येक खांबात देव आहे. त्यांना बाहेर वाघ कसं म्हणतात. त्यांनी मंदिर तोडून धरलेलं आहे. आणि पांडव जेव्हा अज्ञातासूर होते त्या धनुर्विद्येला परशुराम करते. परशुराम पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर, म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ पांडवांनी बांधलेलं कर्णेश्वर मंदिर. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजीची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेला की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 यांचा संगम आहे. अलकनंदा, बोर्डानी, शास्त्री आणि 3 यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वर हे आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथेच सरदेसाईंचा राजवाडा होता. तिथेच सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये छत्रपती संभाजींना पकडलं, अटक केली, कैद केली आणि इथून सोलापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे. भीमा बाबा इंद्राणीचा, तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण, तळतळ कोकण, गगनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताच छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींच्या छावा पिक्चरचं इथे शूटिंग झाले बघा. आडवा फोटो काढायचा. आता इथून 40 किलोमीटर महादेश्वर आहे. 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे. 7 नद्यांची कुंड आहेत आणि 3 किलोमीटर गरमपाट्याचं कुंड आहे. जातो बागा बाहेर जायला धामणी राजवाडी आहे ना, तिथे 12 महिने रात्रंदिवस गरम पाणीचा नसतो. राजवाडी विचारा, पेट्रोल पंपाच्या समोर राजवाडी 12 महिने. आता या मंदिराला सूर्यदेव आहेत, ब्रह्मदेव आहेत, म्हणून याच मंदिरला मगर आहे. मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला प्रदक्षिण चालते. बाकी काही प्रदक्षिण चालत नाही. तिथे नंदी असतो, गायमुख असतं, गोमुख असतो. या मंदिरला मगर आहे. या मंदिरला खाली पाया नाही बघा. एकावर एक 5 थर आहेत. 5 थरात बॅलन्स मंदिर आहे. मग अशी सांगितलं सगळं इंटरलॉक आहे सगळं. वरून प्रदक्षिण चालते. वरून प्रदक्षिण घालायचे. परत तुम्ही आला तिथेच खाली उतरा. इकडून जा, जाताना इकडून जा. ओम नमः पार्वती पदे. दक्षिण ताटात ठेवा चालेल. आम्हाला गव्हर्नमेंटचे वर्षाला 17 रुपये मिळतात. गव्हर्नमेंटचंही वर्षाला 17 रुपये मिळतात. 17 रुपये आणि ट्रस्ट आहे ते एकाच